गाईस आम्ही भाज्या निवडतोय. लसूण, मेथी. मम्मी याला काय म्हणतात ग? तुरी. तुरी. खरंच माझा लेक माझ्यापासून लांब गेलाय का? म्हणलीस कोणची शिका साबुला, कोणची शिका साबुला. दुरावलेली माणसं परत एकत्र व्हायची. बनवती ना मासवड्या वगैरे असं. मग ती सगळं ते पोर असं शूटिंग करते. आज ती म्हातारी किती पुढे गेली. तुझे बाबा दाखव की युट्यूब वर. दाखवलं नाही बा. तुमच्या लक्षात होतं? हे आमचे बाबा ज्यांना की दात नाही. हो का? बघा बाबा काय म्हणतायत. कळल तुला माझ्यासारखंच झाल्यावरती दात कुडून येतात कुडून जातात. देखो. गुड मॉर्निंग गाईज. रात्री मस्तपैकी बैलगाडा बघून आलो, जेवलो आणि झोपलो. आता आज आहे 8 डिसेंबर. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आहे दशक्रिया. सकाळी खूप थंडी गावाला. सकाळी सगळे दशक्रियाला गेलेत. घरी फक्त मामी, मी आणि आरू आहे बस. एवढी थंडी की काय बोला. मी ब्लॉगमध्ये कालच्या क्लिपमध्ये मी बोलली होते की मोकार थंडी पडणार आहे आणि पडली. हे बघा मी आले गोठ्यात. झोपेतून उठून डायरेक्ट मी गोठ्यात आले. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है? मामीनी चारा घातलाय. चारा खातायत. तर मामी झाडून घेते आणि मी थोडंसं फिरतीये. शेती आहे इकडे. आता वाजले सकाळचे 7. एवढं लवकर भाई मी अंघोळ नाही करू शकत. लय थंडी आहे. जाळायचं हे आता पेटवायचं. खाली आपण वावरत जाणार आहे. बघू गेलो तर गेलो. मग तिकडे पण दाखवेल तुम्हाला. काय भारी वाटते सकाळ सकाळी. पण लय थंडी आहे. लय थंडी आहे. तुम्हाला नारळाची झाडं पण दाखवते. बघा किती नारळ आहेत त्याला. भेटूयात नंतरून फ्रेश झाल्यावर. आता तर लवकर फ्रेश नाही होणार आहे मी. लय टाईम आहे भाई. गाईस मामीला दूध काढायला जायचं आहे. एवढा ओटा मामीने झाडून घेतलाय. बघा आरू बघा कशी चालली मागून. आणि तिने अर्धा ओटा झाडून काढलाय, अर्धा राहिलाय. तिला म्हटलं ते माझ्याकडे झाडू मी काढते. जा म्हटलं दूध काढायला. हे तुळस बघा. तुळशीला कलर द्यायला लागणार आहे. बघा झाडू काढते मी झाडून. एवढं. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलते. गुड मॉर्निंग.
आई हे बघा असं एवढंच राहिलंय. तिकडे टाकूया कचरा. एवढं आता अर्धा मी झाडून घेते, तोपर्यंत मामी दूध काढेल. गाईज आपलं पूर्ण झाडून झालेलं आहे. झालं पूर्ण चकाचक. तर मामी दूध काढतीये, बघूया कसं. बघा आहे माकड. मला पण आहे, माझी केस खराब होती नाही लावत तोपर्यंत. बाई कसं दिसतंय हे लहान बाबू. जाम थंडी पडली. मी कालच्या क्लिपमध्ये म्हटली पण होते खूप थंडी पडणार आहे संध्याकाळी, आणि रात्रीपासून खूप थंडी पडते. भाई माझे हात एवढे कडक झालेत ना. अरे आज काय झालं माहिती आहे आरू, आज काय झालं म्हणजे मला स्वप्न पडलेलं काहीतरी. मलाच पण नाही माहिती काय होतं ते. स्लीपिंग पॅरालाइज बोलतो ना. स्लीपिंग पॅरालाइज म्हणजे ना झोपेमध्ये आपल्याला काहीतरी स्वप्न पडतं आणि आपण असा डचकून उठतो, पण ना आपला हात हलत, ना पाय हलवता येत, ना उठता येत, ना बसता येत, काहीच नाही करू शकत माणूस. त्याला बोलतं स्लीपिंग पॅरालाइज. ते झालं आज मला भाई. त्याच्यानंतर थोड्या वेळाने जरा ठीक वाटलं. त्याच्यानंतर मग उठून मग वॉशरूमला वगैरे जाऊन आली मी, आणि मग बाकीची कामं केली. म्हणजे एकच काम केलं असं, मग काय एवढं कामं नाही केलं. असं सीन झाला आरू माझ्यासोबत आज. आणि ही तुम्ही बघताय ती आहे माझ्या मामाची पोरगी, माझ्या छोट्या मामाची पोरगी. आणि मोठ्या मामाची पोरगी पुण्यात आहे. आम्ही गोट्यात आहे, गोट्यात. मामी दूध काढते. गाईज गावाला एवढी थंडी की आहे बघा. असं केलं ना थंड हवा बाहेर येते. गाईज बाईडी आता बकरांना सोडणार आहे. आळे बाहेर. पकडते तिचे पाय पकड म्हणजे ते दूध पितील. थांब मी पकडू लागते. गाईज मी पण तिला पकडू लागते, कारण की यांची आई आहे ना दूध पिऊन नाही देत लेकरांना. बघा कशी करते. लय डेंजर आहे, एवढी डेंजर आहे ना. हिला धरायला लागतं आम्हाला. हिला धरल्याशिवाय ती दूध नाही पिऊन देणार. आम्ही आता धरतो तिला. हे बघा असं पकडून ठेवलंय आम्ही लोकांनी. बघा कसं पकडले आम्ही. एवढी डेंजर आहे, एवढे डेंजर आहेत की दूध पिऊन देत नाही. असं धरायला लागतं. इकडे पण धरायला लागते असं. कसले खतरनाक आहेत ते दोघं. आणि इथे टोमॅटो वेगळंच चाललंय. टोम्या त्या शेळीवरती गुरकतोय. काय आहे टोम्या? शांती 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 शांती. आपल्याच बकरू आहे शांती. कशाला गुरकतोय? चुप. गाईज आमचं चाललंय आज पोहे बनवायचं काम. मामी विचारत होती पोरींना पोहे करू का, म्हटलं नको मी करते. आता आम्ही कापत आहोत कांदा.
माझ्या मागच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असणार आहे मी पोहे कसे बनवते. परत बघा गावाला कसे बनवते. आता माझी बहीण पण खाईल मला हातचे पोहे. ठीक आहे. कांदा परतून घेते. कांदा टाकूया मीठ टाकूया मीठ आणि हळद इथे पावडर अजून हळद टाकायला. इथे शेंगदाणे, कोथिंबीर. ही हा फ्रीज मध्ये ठेवायला लागेल जास्त होईल. आता मी टाकते पोहे. सगळे टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी चारी बाजूने हलवून घ्यायचं. आपण पोहे थोडंसं हलवून घेऊया. पकड कुठे ठेवली ग? चांगलं छान पैकी मिक्स करून घ्यायचे याला चारी बाजूने. आणि पोहे बनवताना तेल जास्त यूज करू नका गाईस. आपले पोहे रेडी आहे. हे बघा मस्तपैकी त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि आता बघा हे कसे झाले. आता याला थोडंसं वाफ येऊन द्यायची आणि मग खायला घ्यायचं. खूप छान टेस्ट येते. पोहे गाईज आरू आणि मी बसलोय पोहे खायला. हे बघा कसे झाले दारू पोहे. मस्त. आरूला पोहे आवडले. आता मी पण खाते पोहे. मस्तपैकी लिंबू बिंबू पिळलाय. डाव्या हाताने खायला लागते मला. डाव्या हाताने खरंच पोहे चांगले झालेत. या तुम्ही पण खायला. हिला बघा किती भूक लागली. आमचा नाश्ता वगैरे झाला मस्तपैकी पोहे वगैरे खाऊन. आणि हे बघा राजा बघा कसं करत होते. बघा कशी करते माझं. बाकीच्या मांजरांना हात फिरवल्यावरती चांगलं वाटतं आणि आमच्या बोक्याला पाय फिरवल्यावरती चांगलं वाटतं. ए बोका राजा फोन बघाय गेलं का काय राजा. राजा 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 ए राजा 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 बघा कसं बघतोय. राजा 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 झोपला मायापाशी येऊन. बघा हे बघा बघा हे बघा. गाईस आता वाजलेले आहेत 4 वाजायला आले 4 आणि आम्ही चाललोय थोडंसं फोटो काढायला. टाइमपास. कशी दिसतेय मी. केसांना काहीतरी केलाय उद्योग थोडासा. काय हवंय ते मस्त. हे बघू मला आरू
माझे फोटो काढणारे आरू. चल जाऊया. गाईज आम्ही इथे येऊन बसलो झोक्यावर टाइमपास करत. आणि कशी दिसते मी ते सांगा. तब्येत ओहो वर्कआउट थोडासा आलाय कामाला है ना. आणि अशी केस कशी वाटतायत मला सांगा. आरू कशी दिसतीये. तिला कंटाळा आलता यायचा. तिला जबरदस्ती उचलून आणले. वरच्या आजीच्या बंगल्यावरती आलतो. झोका बिका खेळलो. झोक्यावर मस्ती केली. मोकार मला कंटाळा आला. मग काय पद्धतशीर उतरलो खाली. चलते फिरो. बेटे बेटे क्या करे म्हटलं चला जाऊयात डोंगरावरती. मरू दे तिकडं भोकात जाऊ दे. ते पाळणं बिळणं वैताग आला बरं. आलो मग डोंगरात थेट. कसा आहे मग छोटासा आपला डबडबा. लापचिक कडाय मौज. बघा तर मग आमचं माकड कसं पुढं 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 चाललंय. पुढं न्यावा का नाही. छोटी जाऊन आली. आता म्हटलं आपण पण जावा बघावं जरा. मग काय चल दिया. शूज भिजले सगळं भिजलं. पॅन्ट बिंट सगळं भिजवून टाकलं. घरी आल्यावरती मोकार मोकार ओरडा बसणार आहे. असं विचार करत करत जाऊ दे मरू दे म्हटलं भिजा. थोड्या वेळाने खाली आलो. त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले. थोडंसं फ्रेश झालो. खाल्लं पिल्लं. ड्रेस चेंज केला. आता घातलंय मी लाल भडक. जाऊ थेट कडक शेतात गेलो. आता जाणार आम्ही खालच्या वावरात. चला तर मग तुम्ही पण चला आमच्यासोबत. बघ दिसते फुल छान. खूप छान. गाईज आता मी आले खालच्या वावरात. फ्लावर छान दिसतंय ना. खूप भूक लागली आहे यार. आता आम्ही बघतो काहीतरी. खूप भूक लागली होती म्हणून मी एकटीने खाल्ले 4 वडापाव. गाईज आम्ही आलोय घरी. रात्रीचे 8:30 वाजले घरी यायला. खूप दमलोय. आणि आता आम्ही मागवले खायला पिझ्झा. 2 पिझ्झा आहे. 1 जम्बो चीज ग्रिल आहे. भाई सकाळी नाश्ता केलाय मी आणि आता खाणार आहे पिझ्झा. खूप दमलोय. खूप 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 दमलोय. हा काय बोलू काय समजत नाही. काहीच गावाला नेटवर्क नसतं किंवा काय. त्याच्यामुळे मी बोलली की मंडे किंवा ट्यूजडेला ब्लॉग पोस्ट करेल. सो आता खाऊन वगैरे झाल्यावरती मग येईल आपला ब्लॉग. थोडा आराम करेल. खूप म्हणजे खूप बेकार दमली आहे मी. खूप झोप आली आहे. पूर्ण टाईम मी गाडीमध्ये झोपून काढलेला आहे. जस्ट फक्त लोणावळा खंडाळ्यात आल्यावरती मी सनसेटचा क्लिक केला आहे. बाकी पूर्ण 3.5-4 तास मी काहीच क्लिक केलेलं नाही आहे. आणि हां आलिशा पण आली होती बट ती रात्री लेट आली होती. त्याच्यामुळे तिला ब्लॉगमध्ये घेता आलं नाही. थोडीशी तिची तब्येत पण ठीक नव्हती. आणि बस नेक्स्ट टाईम मी सर्वांना ब्लॉगमध्ये घ्यायचं ट्राय करेल.
आणि यातून पण अर्धे क्लिप मी जे क्लिक केलेत म्हणजे लाईक मावशीचे वगैरे. सो मला अर्धे क्लिप कट करावं लागतील कारण की मम्मीने आणि मावशीने त्यांचे मी असे व्हिडिओ क्लिक केलेत की त्यांनी बोललेत की कट कर, नको टाकू. त्याच्यामुळे बघूयात, जर मी टाकलं तर टाकेल, नाही तर नाही. बघा मागे अजूनपर्यंत सामान तसंच पडलं आहे. अजून ते पण सगळं नीट करायचं आहे मला. भावानी काल भांडी घासली, आज तर काय त्यांनी काम केलेलंच नाही. बोलतो कॉलेजला गेलतं वगैरे किंवा काय. तर लय आवरावर बाकी आहे. गावावरनं भाज्या वगैरे आणल्यात, त्या साफ करायच्या. त्या तर मम्मीच करणार आहे, मी नाही करणार आहे. बाकी ब्लॉग तुम्हाला आवडणार आहे. हां, थोडासा बोरिंग आहे आणि थोडासा काही लोकांसाठी नवीन पण आहे. काही गोष्टी जसं की बैलगाडा शर्यत झाली किंवा काही गोष्टी काही लोकांसाठी नवीन आहेत, काही लोकांनी नाही पाहिल्यात अजूनपर्यंत. सो जे पाहतील माझे फ्रेंड्स पण किंवा काय, तर त्यांच्यासाठी पण नवीन आहे. आणि मला माहिती आहे सगळे लोक वेट करत आहेत ब्लॉगचा. टाकेल मी लवकरच ब्लॉग. नाही टाईम भेटत यार. जेव्हा ब्लॉग बनवायला लागले किंवा काय तेव्हा समजलं की ब्लॉग बनवणं पण एवढं इझी नाही आहे. काय करूया, अवतार बघायचं कसं झालं भाई. झोप झाली नाही माझी. झोपली का हेच उठवायला येते, झोपली का तेच उठवायला येते. बहीणच येते, मामीच येते, मम्मीच येते, आजीच येते, बाबाच येतात. झोपच झाली नाही यार. चला तर आता खाऊन घेऊया आणि थोडा आराम करते. बघूयात. आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, खूप सारा प्रेम द्या. आणि बस एनर्जी संपली भाई माझी. टाटा, बाय बाय, लव यू ऑल, टेक केअर.